आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्प्राउटेड अप्पे कसे करायचे। तर इथे मी घेतलेली आहे मोड आलेली मटकी, आलं लसूण, हिरवी मिरची, मीठ, जिरं, ओवा, हळद, काळी मिरी, लवंग आणि एक तेजपत्ता। आपल्याला हे आता मिक्सरमधून काढायचं आहे फिरवून। इथे मी आता घेतलेली आहे पेस्ट करून, त्याची पाणी घातलं आहे त्यात थोडंसं मी। आता एका भांड्यात आपण घेणार आहे 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा, आणि त्यामध्ये आपण ही पेस्ट मिक्स करणार आहोत। थोडं पाणी टाकायचं आहे आपल्याला। हे आपल्याला डोसासारखं म्हणजे त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे। आता वरून मी टाकलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। आता गॅसवर मी आप्याचं पात्र गरम करायला ठेवलं आहे। हे नॉनस्टिक असल्यामुळे आपल्याला इथे फक्त एक थेंबच लागणार आहे तेलाचा। हे बॅटर आता आपण ह्यामध्ये टाकणार आहे आणि 2 ते 3 मिनटं फक्त गॅसवर ठेवणार आहे, त्यावर झाकण ठेवायचं आहे। तुम्ही बघू शकता की हे किती छान झालेले आहेत, असे मस्त। आणि हे बिलकुल असं हलवायला लागलं नाही आहे, लगेच इझिली निघालेत। खूप छान झालेत हे टेस्टला। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा।